कॅप्टन अशोक खरात हा विषय सध्या महाराष्ट्राच्या पटलावर खूप मोठ्या प्रमाणात चांगलीच त्याची शवविच्छेदन सुरू आहे. आणि या शवविच्छेदनामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या पटलावर ज्या परिस्थितीनं त्या कॅप्टन खरातची जी भूमिका समोर येते ना, खऱ्या अर्थानं माणुसकीला आणि समाजाला लाजवेल अशी भूमिका आहे. कारण की एका ज्योतिष विद्याच्या च्या माध्यमातून ज्या पद्धतीने समाजाला भुरळ घालून आणि ज्या पद्धतीचे त्याचे कारनामे जसे त्याचे कारनामे समोर येत आहेत, जवळपास त्याच्या ज्या दडलेल्या क्लिप आहेत त्या क्लिप्स त्याच्यातले काही भाग चित्रित होत आहेत. आणि ही काय समाज व्यवस्था आहे की सामाजिक उखंड आहे कळायला तयार नाही. आणि खऱ्या अर्थानं ज्या परिस्थितीत राजकीय छत्रछाया जर मिळाली की या राजकीय छत्रछायेखाली आपल्या मनासारखे काही वागा, मग काय सगळं प्रशासनच हातात असतं ना. त्या ठिकाणची सगळी प्रशासन व्यवस्था जस काय याच्या बापाची मक्तेदारी होती या पद्धतीने झुलवली जाते आणि त्याला त्या पद्धतीचे चोचलेही या राजकारण्यांकडून पुरवले जातात. कारण की टाकलेली भुरळ आणि टाकलेला जो अति आत्मविश्वास ज्या पद्धतीने यांच्यावर वाहायला जातो ना, त्यामुळे यांच्यातल्या मुजोऱ्या आणि यांच्यातल्या मस्त्या या समाजाच्या पटलावर येऊ लागतात. मग ज्या काही गोष्टी मनात आहेत आणि ज्या पद्धतीनं आपल्याला व्यभिचार करायचा, ज्या पद्धतीने आपली काम वासना आपल्याला पूर्ण करायची, त्या पद्धतीची मोकळी मुभा सगळ्याच गोष्टी पदरात असतात ना. आणि जेव्हा राजकीय छत्रछाया मिळते तेव्हा खऱ्या अर्थानं जो या महाराष्ट्रात किंवा आपल्या सामाजिक भूमिकेत जो क्रीम वर्ग मानला जातो, अति उच्च प्रभू समाज, की ज्या समाजाला त्या समाजात भूमिका आणि सामाजिक परिस्थिती या कसल्याच पद्धतीचं भान नसतं. मग या सगळ्या जरी परिस्थित्या त्यांच्या पायाशी येऊन लुळू लागतात, मग पैसा लुळू लागतो, मग पाहिजे त्या परिस्थित्या मिळू लागतात. आणि मग काय, मी करेल तो कायदा, मग तो स्वतःला देवापेक्षा मोठं समजू लागतो. परंतु एखादी परिस्थिती अशी येते आणि असाच पापाचा घडा फुटतो की ज्या सामाजिक भूमिकेत तुम्ही ज्या मस्तीत आणि ज्या आविर्भावात वागताना त्याचा सगळा वस्त्रहरण त्या एका सामाजिक छोट्या घटनेने सगळी पेची राखून जातो. कारण की प्रत्येक ठिकाणी तीच हातखंडे वापरता येत नाहीत ना. परंतु या खरातच्या माध्यमातून ज्या काही पोलखोली झाल्या आणि या पोलखोलीमध्ये ज्या पद्धतीने म्हटलं जातं की अर्धा डझनच्या वर जो राजकीय मंत्र्यांचा प्रवास आहे तो ह्याच्या जाळ्यात अडकलेला आहे. एकट्या रुपाली चाकणकरांवर हा विषय आधारित नाहीये, तर या सगळ्या भूमिकेत ज्या पद्धतीची राजकीय वलय याला प्राप्त झाली, ज्या पद्धतीने यांनी सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःचा एक दबदबा निर्माण करून सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला ना, ती खरी कमाल तिथं आहे. आणि मला या गोष्टीची सगळ्यात मोठी खंत वाटली की ज्या सभागृहाच्या या लोकप्रतिनिधींनी जादूटोणा विरोधी विधेयक मांडून ज्या पद्धतीचं या जादूटोण्याच्या संदर्भातून अंधश्रद्धेच्या संदर्भातून कायदा पारित केला आणि या कायदा पारित करणाऱ्या लोकांच्या माध्यमातूनच या अशा काळे जादूचे प्रयोग या अशा कॅप्टन खरातच्या माध्यमातून जी भूमिका मांडली जाते, खऱ्या अर्थानं हीच परिस्थिती समाजावर बिंबवली जाते का? कारण की महाराष्ट्रात हे अशा पद्धतीचे भोंदू बाबा आणि अशा पद्धतीचा काळा जादू किंवा अशा पद्धतीचे करणी तोडगे हे काही नवीन विषय नाही. कारण की बंगाल नंतर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातच या करणी तोडे आणि या पद्धतीच्या प्रयोगांना जास्त चालना आहे. कारण की आजही ग्रामीण भागात या सगळ्या गोष्टीची खूप मोठी व्यापकता आहे. भलेही आम्ही आज कितीतरी प्रगत झालेले असून आम्ही आज कितीतरी विज्ञानवादी म्हणून सामाजिक भूमिकेत वागत असू, तरीही या संदर्भातून आजही आमच्या मनात या करणी तोडग्याच्या आणि या जादूटोण्याच्या बाबतीत आजही आम्ही कुठेतरी कचलेलो आहेत. आणि याच कचलेल्यापणाचा फायदा प्रत्येक असा भोंदू बाबा आणि अशाच पद्धतीनं वर्तवणारे लोक हे नेहमी घेत असतात. आणि खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात अगोदर जर कोणी सापडत असेल तर तो महिला वर्ग. कारण की महिला वर्ग हे आधीच भावनेने अति
अतिविश्वास ठेवणारी भूमिका ठेवतात आणि ज्या पद्धतीनं आपली परिस्थिती सावरावी, आपल्यावरचे आलेले बालंट निस्तारावे आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीची भूमिका मिळावी, याच्यासाठी मग आपली काय परिस्थिती आहे ही न विचार करता त्याच्यावर इतका अमाप विश्वास ठेवतात की त्याची परिणिती हे असे खरात सारखे नराधम त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न. आता त्याचा जो म्हणजे जवळचा आणि मुख्य चपराशी की ज्याच्याकडे सगळ्या या काळ्या कारनाम्याचे पेन ड्राईव्ह मध्ये फोटो आहेत किंवा क्लिप्स आहेत, खऱ्या अर्थाने या सगळ्या क्लिप्स आणि या पद्धतीच्या भूमिका समाजात उकरल्यानंतर काय मिळणार आहे? शेवटी उखंडाच ना तो. आणि या उखंड्यात किती उकरा, तुम्हाला शेवटी मिळणार घाण, कचराच. आणि बरबटलेल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने सामाजिक परिस्थितीमध्ये म्हणजे ज्या स्त्रियांना विवश करून त्यांचा उचललेला फायदा, पण खऱ्या अर्थानं समाजाची परिस्थिती ती आहे. अशा उखंड्यावरच्या घाणीच आम्हाला जास्त आवडतात. आणि आवडल्याची परिस्थिती कशा पद्धतीनं ते एका आमच्यासारख्या युट्यूबर मित्रांनी चांगलीच तुमची फिरकी घेतली. केला ना मग व्हिडिओ त्या पद्धतीने, आली खराची अनवट क्लिप आली आणि त्याच्यावर जेव्हा व्ह्यूज बघायला गेलो तर त्याच्याकडे व्ह्यूज 2 लाखापेक्षा म्हणजे 2 ते 3 तासामध्ये 2 लाख व्ह्यूज क्रॉस. म्हणजे समाजाला आज हेच आवडतंय ना. जेव्हा अशाच आवडीनिवडी होत असतील तर असे बंधू बाबा याच आवडीनिवडीचा फायदा का घेणार नाही? आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं जर तुमच्या समोर ठेवल्या जातात आणि या पद्धतीनं जेव्हा तुमच्यावर त्या गोष्टीची बालंट येतं तेव्हा त्या गोष्टी किती घातक आहेत तेव्हा कळायला लागतं. आज सामाजिक भूमिकेत भले खरा विलनच आहे, पण या विलनाला खऱ्या अर्थाने जी विलनचा खरा अंमलीजामा घातलाय तो या राजकीय व्यवस्थेने दिलेल्या छत्रछायेमुळे. आणि आज प्रत्येक जण ज्या पद्धतीचं या खराचा निषेध करतोय त्याच पद्धतीने याच सापडलेल्या प्रत्येक राजकारण्याचा, ते कुणी असो, रुपालीताई चाकणकरापासून ते कुणी असो, ज्या ज्या राजकारण्यांनी या नराधामाचं संरक्षण केलंय किंवा या नराधामाच्या जाळ्यात येऊन ज्या भूमिका याच्यासाठी बहाल केल्यात ना, खऱ्या अर्थानं ते तेवढेच पापाचे भागीदार आहेत. कारण की आम्ही ज्या विश्वासानं त्यांना निवडून सभागृहात पाठवलं आणि सभागृहात आमचे प्रश्न, आमचा विकासाचा मुद्दा, आमचा प्रश्न हे मांडण्यासाठी पाठवलं होतं, ना की अशा पद्धतीच्या नराधामांना संरक्षण देऊन त्यांच्या परिस्थिती आणि त्यांची उद्योग फुलवण्यासाठी आणि फळवण्यासाठी. आज खऱ्या अर्थानं त्या राजकारण्यांच्या कॉलरला धरून प्रश्न विचारला पाहिजे की एवढी मनमानी आणि एवढा अतिरेक करण्याची मुभा त्याला कोणत्या किमतीवर देण्यात आली आणि याच्यासाठी खरातनं काय किंमत मोजली? कारण की किंमत मोजल्याशिवाय हे राजकारणी काही पुढचं पाऊल टाकत नाही. त्यामुळे राजकारण्यांनी ज्या पद्धतीच्या परिस्थिती या खरातवर म्हणजे आपली कृपादृष्टी दाखवली आणि आज त्यामुळं कशा पद्धतीनं त्या महिलांची शोषण करून स्वतःची अंधकाम वासना त्यांनी भागून घेतली. याला खऱ्या अर्थानं या राजकीय परिस्थित्या जबाबदार आहेत आणि या राजकीय परिस्थितीनं खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचे जर छत्र यांच्या डोक्यावर ठेवले तर मग प्रशासनाच्या बाकीच्या लोकांची काय मजाल? मग ठोकताच सॅल्यूट त्याला, सरजी म्हणून पुढं मग ते भले कोणी असो. अशा पद्धतीच्या परिस्थित्या निर्माण करून ज्या पद्धतीनं आमच्या सामाजिक परिस्थितीवर वरवंटा या राजकारण्यांनी फिरवलाय ना, खऱ्या अर्थाने अशा राजकारण्यांना आपण कधीही निवडून दिलं नाही पाहिजे आणि यांची खरी जागा त्या उखंड्यावर आहे, त्या उखंड्यावरच ठेवली पाहिजे. हे मात्र आज सामाजिक भूमिकेत एक नवीन चांगली शिकवण आम्हाला मिळून गेली. कारण की या सगळ्या गोष्टी पोचणाऱ्या आणि आजपर्यंत ज्या परिस्थित्या पाहत गेलो तर खऱ्या अर्थानं गुंडगिरी असो किंवा अशी भोंदू बाबा असो, या सगळ्या पोचणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या राजकारणापासून सुरुवात होतात आणि शेवट सुद्धा या राजकारणावरच होतो. परंतु खऱ्या अर्थानं ह्याच्यात जो भरडला जातो ना तो सर्वसामान्य माणूस. मग या सर्वसामान्य माणसाला जर वाचवायचं असेल
तर नीतिवान आणि परिस्थितीशी जोडलेले नेते आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या कामाची जी कसोटी आहे तीच पडताळून आम्ही जर यांना निवडून दिलं तर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या दुष्टचक्रात किंवा अशा पद्धतीच्या कुचक्रामध्ये आमचा समाज अडकणार नाही. आणि अशा भोंदू बाबांना खऱ्या अर्थानं आश्रय मिळणार नाही. पण परिस्थिती आपल्या हातात आहे. कारण की करणंही आपल्या हातात आणि सोडवणंही आपल्या हातात. परंतु आमच्या समोर ज्या भुरळी आम्हाला आणून ठेवल्या जातात आणि ज्या भुरळीच्या नादात आम्ही सामाजिक भान विसरतो त्याचेच परिणाम आम्हाला अशा पद्धतीनं पुढे येतात. त्यामुळे जर पिढी वाचवायची असेल, पिढी घडवायची असेल आणि पिढीची घडी बसवायची असेल तर खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या बुद्धीने विचार केला पाहिजे आणि सामाजिक परिस्थितीमध्ये अशा बंधुभावांना कशा पद्धतीने रोखता येईल त्यासाठी आधी राजकारण्यांना रोखणं गरजेचं आहे. आणि या राजकारण्यांना रोखून खऱ्या अर्थानं सामाजिक घडी व्यवस्थित राहील याचीच काळजी घेतली पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.